नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे गेल्या अनेक वर्षांपासून जालना शहरात सामाजिक कार्य करत असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना निवडून दिले तर सर्वसामान्य लोकांना न्याय देणार अशी प्रतिक्रिया रतन लांडगे यांनी दिली आहे। रतन लांडगे यांनी 2019ला ही लोकसभेची निवडणूक लढवली होती। त्यांनी सामाजिक कार्यामध्ये विशेष असं कार्य केलं आहे। गरीब मुलीच्या लग्नासाठी ते नेहमी आर्थिक मदत करत आहेत। त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी नागरिकांची मागणी होती। तर यंदा परिवर्तन 100% होणार असा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला। मला एकदा खासदार बनवा आणि नंतर जालनेकरांना 3 दिवसाआड पाणी, रोड, नाल्या यासह सर्व मूलभूत सुविधा आपण उपलब्ध करणार असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे। मी नेताजी सुभाषचंद्र बोस या भव्य संस्थेचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे। आज मला खूप आनंद होतो की मला आज थापी चिन्ह भेटलं आहे। म्हणजे करणी म्हणतात याला, पण याला आपल्याला कामगार लोक याला थापी म्हणतात। ही थापी मोठ्या मोठे जे बंगले, घरं ही बांधण्याची थापी आहे। याला सर्वसामान्य लोक, कलेक्टर, SP, DSP, पोलीस, पत्रकार, नागरिक, गरीब दुळे सगळे ह्या थापीनं तिथे घरं बांधूनसनी आपल्या डोक्यावर छत करते। त्या भावनांनी मी थापी घेतलेली आहे। आणि ज्या लोकांचे आपल्या जालना जिल्ह्याच्या सर्कलमध्ये, मतदारसंघामध्ये तुटके फुटके मातीचे शेणाचे घरं असतील त्या ह्या थापीने मी त्यांचे घरं बांधून दाखवणार आहे। 2019मध्ये मी हे थापी घेतली होती। बरंच मी काम केलं आहे, काही लोकांचे घरं बांधून दिले आहे। पण मला सत्ता न भेटल्यामुळं माझ्याकडे पैशाची अडचण आहे। म्हणून मला जर तुम्ही सत्ता दिली, मला जर निवडून आणलं तर आपल्याकडे काही कोटी रुपये येऊन पडतात। तर त्या पैशामध्ये हे गोरगरिबाचे जालन्याचा विकास होईल, गोरगरिबाची घरं होतील आणि सगळे सामान्य नागरिकाला न्याय भेटेल यासाठी मी थापी घेतलेली आहे। तर मला इतकंच म्हणणं आहे की गोरगरीब जनतेला मला बहुमतांनी मतदान देऊनसनी विजय करा ही माझी अपेक्षा आहे जनतेकडून। आणि मी स्वतः निवडणूक लढत नाही, हे असं समजा की जनता लढती जनता करता, माझ्या स्वार्थाकरता मी लढत नाही, हे जनताच्या भविष्याकरता मी हे इलेक्शन लढत आहे। तर माझं एक विनंती आहे सगळ्या नागरिकांना की या थापीवर बहुमताने विजय करा आणि ह्या अशा पक्षवाल्यांना, या लोकांना तोंडावर पाडा आणि यांना पक्षाचा अपक्ष करा आणि या अपक्षाला पक्ष करा, ही माझी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर जालन्याची व्यवस्था म्हणलं तसं तोंडाला हातच लावायची बारी चूप चूप। कारण की साहेब, जालना जिल्ह्यामध्ये इतके मोठे आमदार खासदार असूनसुनी ह्या गोरगरीब जनतेला एक पाण्याचा छिट्टा पाजू शकत नाही तुम्ही, तर तुमचे आमदार खासदार तुम्ही काय कामाचे साहेब? एक 15 या 20 रोजाला तुम्ही पाणी सोडता आणि नाल्याचा वास बदबू आणि मच्छर काढू लोकांना मलेरिया होतो। हे नगरपालिका आणि हे सगळे जनतेला तुम्ही बिमार पाडता। म्हणून महानगरपालिकेने जे काम केलेलं आहे सगळं बोगस केलेलं आहे। जे नगरसेवक होते तेव्हा बोगस काम केलं आहे। आता शासन आहे तर शासन आहे म्हणून अमन आहे। नगरसेवक होते तेव्हा काही काम नव्हतं। माझी इच्छा अशी आहे की नगरसेवक इलेक्शन लढावत नाही, असेच राहावा, महानगरपालिकेने सरकारच्या हातात राहावा। आणि हे जे लोक आहेत ना पाण्यावाले, यांनी एक जनतेला, जालन्याच्या जनतेला एक पाण्याचा छिटा देत नाही। जणू काही यांच्या घरचं पाणी येईल 100-200 कोटी रुपये असं टेंडर करते। पाईपलाईन 1 फुटला की 200 कोटी रुपये लावते। यांचं काय घरचं आहे का? यांचं हे शहागडचं तळं यांच्या घरचं आहे का? तळ्यामध्ये पाईप टाकायचं आणि पाणी घ्यायचं आहे। याला कुठं पैसे लागले सामान्य लोकांना पाणी पाजायला? ही जालना जिल्ह्याची अवस्था बिघडलेली आहे। म्हणून जर मला खासदार जर केलं तर साहेब चुटकी सांगतो मी, तुम्हाला पाणी 3 दिवसाला हाड पाणी भेटन, लाईट भेटन, घरकुल भेटन, रोड भेटन, नाल्या तुम्हाला साफसुथरं होईल। जालना आपला सोन्याचा पाळणा आहे तर सोन्याचा पाळणाच राहणार, हे माझं रतन लांडगेचं वचन आहे। मी तुम्हाला 100% तुम्हाला तुमचा जालना जिल्हा आपला छळछळीत करून दाखवून पाण्याने कुणी वंचित राहणार नाही। मी रतन आसाराम लांडगे। प्रतिनिधी नाझीम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना।